यशोदानंद गोशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेतीची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। यशोदानंद गोशाळेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कारित करण्यात येते। गोशाळेच्या 5व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधत आपल्या परिसरामध्ये जे शेतकरी सेंद्रिय शेती करतात अशा शेतकऱ्यांचा सन्मानित यावेळी करण्यात आले। परीटवाडी येथील महादेव जाधव व पाटेगाव येथील महेश शेवाळे या 2 शेतकऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले। पीक उत्पन्न वाढीसाठी रासायनिक खते मोठ्या प्रमाणावर वापरले जातात, त्यामुळे शेतीची सुपीकता कमी झाली आहे। शेतीची सुपीकता वाढीसाठी मातीचा कब्ज वाढविणे गरजेचे आहे। त्यासाठी शेणखत खूप फायदेशीर ठरते। त्याचबरोबर जीवामृत सारखे प्रयोग करून शेण गोमूत्र आपल्या शेतात जाणे गरजेचे आहे। सेंद्रिय शेती काळाची गरज या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाअंतर्गत यशोदानंद गोशाळेच्या कार्यक्रमात आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक बापूसाहेब होले बोलत होते। महानंद सगळ्यात बेकार आहे। नदीच्या कडेला भोग महानंद आलं, पुन्हा पिंपळ आला, अजून काय माहिती दादा, मिरची आली, पुन्हा एरंड आला। या सगळ्यांचा 5-5 किलो पाला घ्यायचा, ते वाटायचा आणि तो चांगला 10 दिवस भिजवायचा आणि एका पंपाला। त्याचप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्र यांच्या वतीने माती परीक्षण करण्याबाबत मार्गदर्शन करून माती परीक्षण फक्त 50 रुपयामध्ये उपलब्ध करून दिले। सोबतच शेतकऱ्यांना मुरघास बनवण्यासाठी 2 बॅग उपलब्ध देणार असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्राचे प्रतिनिधी देवा फलफले यांनी सांगितले। शेतकऱ्यांनी स्वतःचे खत स्वतः बनवले पाहिजे। त्यासाठी फक्त शेण, गोमूत्र, बेसन, गूळ असे घटक वापरले तर खत तयार होते। रासायनिक खतांवर लागणारा खर्च कमी होईल व स्वतः खत तयार केले तर खर्च कमी होऊन शेतकरी उन्नती होऊ शकतो, असे यावेळी त्यांनी सांगितले। तुम्ही कोणचं तणनाशक मारता त्याची नावं सांगितल्यावर ते नको नावं सांगायचं। सेंद्रिय शेतीचा कार्यक्रम आहे, ते तणनाशकाची नावं सांगत नाही, पण तुम्ही तणनाशक नका मारू। 90-95% उगवण क्षमता तयार होती। फक्त सुरुवातीला सेंद्रिय शेतीचा अभ्यासात म्हणून सांगतो की 20 प्रक्रिया करायला शिका। आता यांनी डेमो टाकवलं कृषी विभागाने, 100 बी घ्यायचं, रुमाला 5 शिपत रुमाल घ्यायचा,